आपल्याबरोबर मुरलीधर मोहोळ आहेत, पुण्याचे उमेदवार। आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे। काय भावना आहेत? एकंदरीतच 2 महिन्यापेक्षा अधिक काळ झालाय की तुम्ही प्रचार करताय, लोकांमध्ये फिरताय, काय वाटतंय आज? प्रचारात जवळपास 2 महिन्यापेक्षा जास्त काळ झाला। खरं तर इतका वेळ कधी नसतो आणि यावेळेला दोन्ही गोष्टी आल्या। एक तर तो खूप दमछाक करणाराही होता आणि एक तर वेळ जास्त मिळाल्यामुळे लोकांपर्यंत जास्त पोहोचणारा पण होता। पण आज तो संपतोय प्रचार। मला असं वाटतं की पुणेकरांना अगदी प्रत्येक स्तरातल्या प्रत्येक व्यक्तीला, मतदारांना, समाजाला भेटण्याचा प्रयत्न मी केला आणि मला खूप सकारात्मक प्रतिसाद प्रत्येक स्तरातून मिळाला आहे। आणि त्यामुळे मोदीजींना पुन्हा प्रधानमंत्री करणं, त्यासाठी पुण्याचं एक मत देणं हा पुणेकरांनी निश्चय केला। हे मला 100% याच्यातनं सगळं जाणवतंय, दिसून येतंय आणि तो मला विश्वास आहे पुणेकर खूप मोठ्या मताधिक्यानं मला निवडून देतील आणि मोदीजींना प्रधानमंत्री करण्याचा जो काही संकल्प केला आहे तो निश्चितपणे त्याला साथ देतील। आज अनेक दिग्गज नेते हे तुमच्यासाठी मैदानात उतरलेले आहेत। शेवटचा दिवस आहे, त्यांच्याकडनं कुठले मुद्दे वेगळे मांडले जातील असं वाटतंय का? फडणवीस साहेब असतील किंवा गडकरी साहेबांची देखील आता सभा आहे। नाही, प्रत्येक नेते त्यांच्या कामाची पद्धत आहे, त्यांची एक दृष्टी आहे। पुण्यासाठी ह्या प्रत्येकाचं पुण्यावरती प्रेम आहे। मग राजसाहेब असतील, देवेंद्रजी असतील, गडकरी साहेब असतील, या प्रत्येकाचं पुण्यावरती प्रेम आहे आणि पुण्याच्या विषयात त्यांना नेहमीच एक संवेदना आहे। पुण्याच्या विषयात पुणे शहर, पुण्याचं राहणीमान, पुण्याचं हवामान, पुण्याचे प्रश्न, पुण्याचा भविष्याचा विचार, या सगळ्या गोष्टीवर ते सगळे मंडळी विचार करतात आणि मुळात कामही करतात। गडकरी साहेबांनी खूप काम पुण्यामध्ये केलं। चांदणी चौकासारखा प्रकल्प आज गडकरी साहेबांच्या संकल्पनेतून पूर्ण झाला। आपण पाहिलं असेल कात्रज कोंढवा रस्ता आहे, त्या ठिकाणचा उड्डाण पूल आहे। भविष्यात आज वाघोलीपासून शिरूरपर्यंत आज मोठा दुहेरी उड्डाण पूल इतका मोठा लांबीचा करण्याचा गडकरी साहेबांनी निर्णय केला आहे। तेव्हा पुण्याच्या विषयात त्यांना मनापासून प्रेम आहे। देवेंद्रजींनी तर इतका विचार केला आहे, पुण्यात खूप काम केलं आहे। मला असं वाटतं की पुण्याच्या विषयात मनापासून ही मंडळी काम करत आहेत आणि आज पुण्यात ते वेगवेगळ्या विषयांच्या संदर्भामध्ये निवडणूक म्हणून मांडणी करतायत, लोकांना आवाहन करतायत। मला वाटतं लोक कामाला आणि विचाराला प्रतिसाद नक्की देतात। कितीचा लीड मिळेल असं वाटतंय तुम्हाला पुण्यामध्ये? आम्ही 2019चं मताधिक्य निश्चित गाठू, त्याच्या पुढे पण जाऊ। जर आकडा एखादा जर सांगायचा झाला, मागचं बघा ना, 3,26,000 आहे, तेव्हा पुढे जाऊ। एक शेवटचा फक्त विचारते की आरोप प्रत्यारोप अनेक होत आहेत आणि अनेक दिवसांपासून आपण बघतोय की आता धनगेकरांनी पण तुमच्यावरती आरोप केलेला आहे, मात्र तुम्ही ही पद्धत स्वीकारायचं नाही असं ठरवलेलं होतं। काय नेमकं तुमच्या मनात होतं हे सगळं सुरू? पहिल्या दिवसापासून सांगितलं, ही निवडणूक देशाची निवडणूक आहे। व्यक्तिगत पातळीवरती एकमेकावर टीका करण्याला ती काही स्थानिक स्वराज्य किंवा स्थानिक पातळीची निवडणूक नाही आणि व्यक्तिगत येतच कुठे इथं। मी माझ्या पक्षाचा उमेदवार आहे, ते कोणीतरी त्यांच्या पक्षाचा उमेदवार आहे। ही निवडणूक मोदी विरुद्ध राहुल गांधी आहे, देशाचा प्रधानमंत्री ठरवण्याची निवडणूक आहे। तेव्हा त्याच्यावरती बोललं पाहिजे ना, तुम्ही काय काम केलं हे सांगायला पाहिजे। तुमचं या शहराचं विजन काय, भविष्यातलं शहराचे स्थानिक प्रश्नापासून केंद्र सरकारच्या प्रश्नापर्यंत तुम्हाला काय वाटतं, तुम्ही काय करणं हे बोललं पाहिजे ना। का उगाच आपलं काय ते ह्याने हे केलं त्याने केलं, मला ते पटलं नाही। मी पहिल्या दिवसापासून केलं, मी 2 महिने आज ते पाळलं। मी कुठल्याही उमेदवार टीका केली नाही, कुठल्याही त्यांच्या पक्षाच्या नेत्यावर टीका केली नाही, पक्षावर केली नाही। मला असं वाटतं मी केलेलं काम मी लोकांपुढे मांडत राहिलो आणि मी भविष्यात माझं पुणे हे देशातील सर्वोत्तम शहर करण्यासाठी मला काय करायचं हे मी लोकांसमोर ठेवलं। तर आपल्याबरोबर पुण्याचे उमेदवार मुरलीधर मोहोळ होते आणि त्यांनी सांगितलेलं आहे की बापट साहेबांना जितकं मताधिक्य मिळालं होतं त्याच्यापेक्षा जास्त किंवा त्या मताधिक्यापर्यंत पोहोचण्याची त्यांची इच्छा आहे आणि प्रयत्न आहे। कॅमेरामॅन विजय राऊतसह देव्यानी अदलाबादकर, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।